नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता आदिरा ही राजवाड्यांच्या घरी आलेली असते. राजवाड्यांच्या घरी येताच आता मल्लिका आदिराला बघून आता अवाक होते आणि म्हणते की अगं आदिरा, इथे काय करतेस तू आणि इथे का आलीस? रोहन नाही आला का तुला सोडवायला? तर तेवढ्यात आता समर तिथे येतो. आदिराला बघताच आता समर म्हणतो, आदिरा तू इथे? आदिरा आता काहीच बोलायला तयार नसते आणि लगेच आता मल्लिका म्हणते की अरे समर, काहीतरी बिनसलंय तिचं. काहीच बोलायला तयार नाहीये ती. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की मी बोलू का रोहनच्या आईशी? तेव्हा आता आदिरा म्हणते त्याची काहीच गरज नाहीये, कारण यावेळेस रोहनच्या आईंनी काहीच केलेलं नाहीये. आणि त्यानंतर आता मल्लिका म्हणते की मी फोन लावून विचारू का? स्वानंदी म्हणते की थांबा, आदिरा अजून काहीही बोलली नाहीये आणि अजून आईंनी काहीही केले नाहीये. तर आता समोर म्हणतो की रोहन असं काही करणार नाही, मला रोहनवर पूर्ण विश्वास आहे. आणि आदिरा म्हणते की बरोबर आहे पिंट्या दादा तुझं, तो ना माझ्याशी मला हर्ट कधीच करणार नाही आणि तुला सुद्धा हाच विश्वास आहे ना. पण त्या पलीकडे सुद्धा काहीतरी असतं. आणि इकडे आता आदिरा म्हणते की मी प्रेमाने रोहनसाठी काहीतरी बनवत होते, पण पिंट्या दादा त्याने माझी खिल्ली उडवली. तर ते ऐकताच आता स्वानंदी गालातल्या गालात हसू लागते. इकडे आता समर हा डोळे झाकतो आणि स्वानंदी म्हणते की हे बघ आदिरा, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते आणि मी त्याच्याशी बोलेल, तू काही काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात आता समर म्हणतो की हे बघा, हे यांच्यामध्ये जे काही झालं ना ते आपल्याला माहीत नाहीये, तेव्हा आपण काहीही बोलण्यात आता हे उगाच वाढवायला नको. समर म्हणतो की भांडणं मिटवायची असतात, त्याला खतपाणी घालायचं नसतं. आता समर म्हणतो की आदिरा तू घरी आलीस ना, तेव्हा आता वेळ घे आणि डोकं शांत कर. आणि मल्लिका म्हणते की उगाच मी हायपर झाले, हे तर भांडणं ना रेग्युलरली नॉर्मल असतात. आणि मल्लिका म्हणते की डॉल तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि इकडे आता पटकन रोहनला काळजी लागून रोहन आता स्वानंदीच्या मोबाईलवर फोन करतो. स्वानंदी फोन उचलते तर रोहन म्हणतो की आदिरा तिकडे आली का? तर आता स्वानंदी म्हणते हो ती इकडंच आली. तर लगेच आता रोहन म्हणतो थँक्स, शेवटी ती सेफ आहे तर. आणि रोहन म्हणतो की आपण नंतर बोलूया. तर स्वानंदी म्हणते 1 मिनटं थांब रोहन, तिकडे काय झालं ना मला अगोदर सांग. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की फायनली तुमच्यामध्ये काय घडलं रे रोहन असं? तर रोहन म्हणतो आमच्यात भांडणं झाली, पण का कशामुळे झालं ते मलाच माहिती नाहीये. आणि रोहन म्हणतो की मी तिची मस्करी केली आणि तिने उगाच ओव्हर ॲक्ट केलं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अगं अरे उगाच ना उगाच रोहन, तू कशाला एवढा सिरियस घेतो रे? शेवटी तू नवरा आहेस आणि तूच समजून नाही घेणार मग कोण घेणार? रोहन म्हणतो ताई, माझ्या या अशा वागण्याने ती अशी रिॲक्ट करेल ना हे मला अजिबात माहिती नव्हतं. आणि इकडे आता मल्लिका ही आदिराला आता ब्रेकफास्ट घेऊन येते. तर आदिरा म्हणते मला भूक नाही आहे. तर मल्लिका म्हणते बेबी डॉल, रोहनकडून मला अशी अपेक्षा नव्हती बरं का, आणि तू एवढा अपमान का सहन करते बरं? तर आता आदिरा म्हणते मला सुद्धा अपेक्षा नव्हती. मल्लिका म्हणते की आदिरा 1 मिनटं, तू रोहनवरती खूप प्रेम करते, पण रोहन तुझ्यावर तेवढं प्रेम करतो का? आणि कदाचित थोडं प्रेम करत असेल, पण जर तुझ्या प्रेमाचा तो रिस्पेक्ट करत नसेल तर मग काय उपयोग बेबी डॉल? असे मल्लिका आता आगीत तेल ओतते. आणि इकडे इकडे आता जोराने आदिरा आता मल्लिकाला म्हणते की मॉम मला काही खायचं नाही, तू जा प्लीज. आणि आदिरा मल्लिकाला तेथून काढून देताच आता पुन्हा स्वानंदी आता दरवाज्यात येऊन टकटक आवाज करते. तर डोळे झाकलेली आदिरा म्हणते मम्मा मी तुला सांगितलं ना मला एकटं राहू दे, प्लीज लिव्ह अलोन. तर तेवढ्यात स्वानंदी म्हणते की मी आहे. तर आता आदिरा स्वानंदीकडे बघते तर स्वानंदी आतमध्ये येते. आणि इकडे आता आदिरा स्वानंदीला सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की मी एवढं प्रेमाखातर सगळं काही याला आनंद देण्याचा प्रयत्न करते, पण माझ्या फिलिंग्स याला समजत नाही आहे का आणि माझे इफोर्टची काहीच किंमत नाही आहे का? असे आता आदिरा ही स्वानंदीला सांगते. स्वानंदी आता आदिराला समजावते आणि म्हणते की आदिरा तू आता ना तुझा वेळ घे, काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि इकडे आता स्वानंदी ही बेडरूममध्ये येते आणि विचार करू लागते. तर तेवढ्यात समर स्वानंदीकडे बघत म्हणतो की अहो कसला विचार करताय? स्वानंदी म्हणते आदिरा आणि रोहनचा दुसरा कसला विचार असेल? आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की जर त्या दोघांमध्ये भांडण झालं तर मला काहीच सुचत नाही आणि मला खूप टेन्शन येतं. आणि मुळात त्या दोघांनी डोकं फिरवली ना, अशी एकमेकांकडे पाठ फिरवली तर कसं चालेल? आणि समर म्हणतो स्वानंदी उगाच तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसता. स्वानंदी म्हणते की उगाच अहो ते दोघं भांडलेत आणि ती इथे आली, तुम्हाला याचं सिरियसनेस कळत नाहीये का? समर म्हणतो हे बघा, कधी कधी एकमेकांना स्पेस हवी असते आणि ती द्यावीच लागते. आणि समर म्हणतो जर थोडंफार भांडण झालं तर त्यात बिघडलं कुठं? आणि समर म्हणतो की संसार म्हटला तर हे असं चालतंच आणि होतंच स्वानंदी. आणि समर म्हणतो की स्वानंदी मॅडम कधी कधी
जर एकमेकांच्या जवळ राहूनही प्रेम फुलत नसतं तर त्यामध्ये आता त्यांना एकमेकांपासून थोडं दूर जावंच लागतं आणि स्पेस द्यावीच लागती. आणि जर एकमेकांपासून ते थोडेसे लांब गेले तर स्पेसही देता येते आणि इकडे त्यांच्या मध्ये पुन्हा जवळीकसुद्धा वाढते. आणि स्वानंदी म्हणते की मला नाही हे तुमचं म्हणणं पटत. तर आता समर उठून उभा राहत म्हणतो की म्हणजे मी जे बोलतो हे तुम्हाला पटत नाही आहे का? तर तेवढ्यात आता इकडे सुस्मिता ही त्यांच्या दरवाजा शेजारून जात असताना आता समर आणि स्वानंदीच्या भांडणाचा आवाज ऐकते. आणि इकडे आता समर म्हणतो की एकमेकांमधील दुरावा मिटवण्यासाठीच हे भांडण मिटवण्यासाठी स्पेस हवी असते आणि त्यासाठी एकमेकांना दूरसुद्धा व्हावं लागतं. स्वानंदी म्हणते की तुम्हाला माझं पटत नाही आहे का? तर समर म्हणतो अजिबात नाही पटत. स्वानंदी म्हणते की तुम्हाला असं म्हणायचं का जर आपण एकमेकांना स्पेस दिली एकमेकांपासून दूर गेलो तरच त्या नात्याला खतपाणी मिळतं का? तर समर म्हणतो अर्थात. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते ठीक आहे मग तुम्ही सुद्धा माझ्याशी बोलू नका आणि स्पेस घ्या आणि स्वानंदी लांब जाते. तर आता समर अवाक होतो आणि म्हणतो की अहो आपण आदिरा रोहनबद्दल बोलतोय आपल्या दोघांचं कुठून आलं मधून? आणि इकडे आता समर म्हणतो कोणतीही सूचना न देता डायरेक्टली आबोला धरणं ही चांगली गोष्ट नाहीये. आणि समर म्हणतो की अहो स्वानंदी तुम्ही ऐकताय का? स्वानंदी काहीही बोलायला तयार नसते. आणि लगेच आता समर म्हणतो असं आहे का? आता मी तुमच्याशी बोलणारच नाहीये. आणि इकडे आता सुस्मिता ते सगळं बोलणं ऐकून आता तिथून निघून जाते. आणि इकडे आता मल्लिका खुश होऊन अंशुमनला म्हणते की मला वाटत नव्हतं की ही आदिरा असं करेल आणि रोहन आदिरामध्ये एवढं भांडण होईल म्हणून. पण आज आदिरा फायनली इथे आली आणि आता अंशू मी तुला सांगते आदिरा इथून जात नाहीये बोल. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की लग्नासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं त्यासाठी समजूतदार सुद्धा पार्टनर लागतो. सगळ्यात मोलाचा सल्ला आणि इम्पॉर्टंट गोष्ट आता मल्लिका अंशुमनला सांगते. तेवढ्यात आता पळत पळत आता सुस्मिता तिथे येते आणि म्हणते की अंश मला तुला ना एक न्यूज द्यायची. हसतच मल्लिका म्हणते की बघ ही आली ना तर मला आपल्या आप्पीची आठवण आली. आणि मल्लिका म्हणते की ती सुद्धा अशीच न्यूज घेऊन यायची. आणि हसतच मल्लिका म्हणते की काय काय न्यूज घेऊन आली बाळा? तर लगेच आता सुस्मिता म्हणते तुम्हाला माहिती आहे का ताई आणि जिजूचं नातं तुटलं? तर ते ऐकताच खडबडून अंशुमन उठून उभा राहतो आणि मल्लिका आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. मल्लिकाला मोठा धक्का बसतो. आणि सुस्मिता म्हणते की इथून पुढे ना ते दोघं एकमेकांशी बोलणारच नाही. मी आत्ता त्यांच्या रूममध्ये बघितलं आणि दोघेही एकमेकांसोबत जोराने भांडत होते. आणि आता सुस्मिता चेहरा पाडता क्षणी मल्लिका म्हणते की बेबी डॉल तू काहीही काळजी करू नकोस सॅड होऊ नकोस बरं. तुझी ही काकू आहे ना मोमीन लॉ तू काहीच काळजी करू नकोस. आणि इकडे आता सुस्मिता तिथून निघून जाताच आता मल्लिका जाम खुश होते आणि म्हणते माझी बेबी डॉल सुद्धा आता घरी आली. आणि इकडे समर आणि स्वानंदीमध्ये सुद्धा दुरावा आला. आणि मल्लिका म्हणते की आता ना या दोघांना कायमचं वेगळं करून टाकायचं. आणि इकडे आता समर हा कपाटासमोरून जात असताना अचानक पाठीमागून स्वानंदी येते आणि कपडे ठेवायला आलेल्या स्वानंदीची समरला धडक होते. पटकन आता काही न बोलता स्वानंदी बाजूला होते आणि कपाटात कपडे ठेवते. त्यानंतर समर आता मोबाईल चार्जिंगला लावतो तर पटकन स्वानंदी तिचा तो चार्जर घेऊन आता बेडवरती बसते. आणि समर आता स्वानंदीकडे बघतो तर स्वानंदी विचार करते की स्पेस हवी होती ना आता घ्या स्पेस आणि चांगलं रॉकेटमध्ये बसा. आणि मी तर असं जनरल बोललो होतो यांना एवढं सिरियस घेण्याची काय गरज होती. आणि स्वानंदी समरकडे बघून विचार करते की आता माझ्याकडे का बघतायत हे. आणि दोघेही एकमेकांकडे पाठ फिरून आता झोपतात. तर हळूच डोकावून स्वानंदी समरकडे बघते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी समर आता त्याचे आवरून आता ऑफिसला जाण्याची तयारी करतो. तर टाळ्या वाजवून स्वानंदी आता जेवणाचं काय असं ब्रेकफास्टचं काय असं विचारते. तर खुणावूनच आता समर त्याला जेवायचं नाही असं सांगतो. तर ताबडतोब स्वानंदी रागाने बाजूला जाते. आता संध्याकाळी दोघेही घरी असतात. तर त्याच वेळेस आता अंशुमन हा अंगावरती रग टाकून अंधारात आता चोरी करायला जाऊ लागतो. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी आजी आता अंशुमनला बघते. आणि त्याच वेळेस आता इकडे आता समर आणि स्वानंदी दोघेही आता अंधारातून जात असणाऱ्या अंशुमनला पकडतात. अंशुमनच्या तोंडावरती कंबल असतं. तर त्याच वेळेस मल्लिका काठी घेऊन येते आणि चोर म्हणून अंशुमनची कुत्र्यासारखी धुलाई करते. आणि चोरी करायला आलेला अंशुमन आता मल्लिकाने कुत्र्यासारखा वाजवलेला असतो. आणि समरने आता अंशुमनला पकडलेलं असतं आणि अंशुमनला मिळालेली असती ती भयानक शिक्षा. आणि आता अंशुमनला आता चोरून आलेल्या अंशुमनला पापाची भयानक शिक्षा मिळालेली असते.